हिंगोली जिल्ह्यातील चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे या नवदाम्पत्याने महिन्याभरापूर्वीच विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता। त्यांना आजची तारीखही देण्यात आली होती। त्यानुसार संपूर्ण तयारी करून हे नवदाम्पत्य नोंदणी कार्यालयात पोहोचलं। मात्र कार्यालयाच्या दरवाजावर कुलूप पाहून त्यांचा उत्साह मावळलाय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे निबंधक कार्यालय बंद असल्याने विवाह नोंदणी होऊ शकली नाही। त्यामुळे नवदाम्पत्याने उन्हात तासनतास त्यांना बसण्याची वेळ आली। निबंधक कार्यालयानेच दिलेल्या तारखेला कार्यालय बंद असल्याने आता विवाह नोंदणी कशी करायची असा प्रश्न या नवदाम्पत्यासमोर उभा राहिला आहे। संपामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। 2026 या रोजी आमचा लग्नविवाह या कार्यालयामध्ये होणार होता। पण इथं आल्याच्या नंतर इथं बघितलं तर कार्यालयामध्ये कुलूप असल्यामुळं आम्हाला असा प्रश्न पडला की आम्ही याच्यानंतर काय करावं आणि कसं करावं आणि याच्यानंतर प्रशासन काय निर्णय घेईल आणि आमच्या विवाहाचा हा निर्णय कोण घेईल। आपल्याकडे एक पद्धत आहे की नवरी नवरदेव आल्यानंतर सगळेजण आपुलकीनं घरी बोलवतात। तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणीला इथं काय लोकांचा काय प्रतिसाद होते? कोणी आहे का इथे? कोणीच नाही। बरं, अच्छा, आता आम्ही करायचं काय? बरं, तयार होऊन आले तुम्ही? फार खूप अच्छा। तयार होऊन आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।